श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाची कृपा कथा सांगत आहे. सर्वांनी शांतपणे ऐकावे. अक्कलकोट नगरीत एकदा दुष्काळाची परिस्थिती होती. पावसाअभावी शेत कोरडी पडली होती. लोक उपाशी राहू लागले होते. गावातील अनेक लोक रोज स्वामी समर्थाकडे येऊन रडत होते. त्याच गावात भिकाजी नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्यांच्याकडे ना पैसा ना धान्य ना कोणाचा आधार, पण त्याची स्वामी समर्थावर अपार श्रद्धा होती. दररोज सकाळी तो उपाशी पोटी मठात येई, स्वामीचे दर्शन घेई आणि म्हणे, स्वामी, जे आहे ते तुमचं आहे, जे नाही तेही तुमचंच आहे. एक दिवस भिकाजी खूपच अशक्त झाला. 3 दिवस अन्न नव्हते, तरी तो कसा बसा मठात आला. स्वामी समर्थ झाडाखाली बसले होते. त्याने भिकाजीला पाहिलं आणि मोठ्याने म्हणाले, अरे भिकाऱ्या, आज काय आणलं आहेस माझ्यासाठी? भिकाजी लाजत म्हणाला, स्वामी, आज काहीच नाही. घरात कणभर धान्यही उरलेलं नाही. हे ऐकून स्वामी थोडे रागावल्यासारखे म्हणाले, असं का? भक्त कधी रिकाम्या हाताने येतो का? जा, काहीतरी घेऊन ये. भिकाजी गोंधळला. गावात कोण देणार? तरी स्वामीचा शब्द प्रमाण मानून तो बाहेर पडला. चालता चालता त्याला रस्त्याच्या कडेला कोरडं पडलेलं एक लिंबाचं झाड दिसलं. त्यावर एकच लिंबू लागलेलं होतं. भिकाजीच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, स्वामी, हा तुमचा प्रसाद. तो लिंबू घेऊन स्वामीकडे आला आणि चरणी अर्पण केला. स्वामी समर्थ हसले. त्याने ते लिंबू हातात घेऊन म्हणाले, अरे वेड्या, इतक्यातच दडलेली कृपा असते. स्वामींनी ते लिंबू जमिनीवर आपटलं आणि आश्चर्य, त्या जागेवरून पाण्याचा झरा उसळला. हळूहळू तो झरा मोठा होत गेला. लोक जमा झाले. काही दिवसातच त्या पाण्यामुळे शेत हिरवीगार झाली. दुष्काळ संपला. स्वामी समर्थांनी भिकाजीकडे पाहून म्हटलं, श्रद्धा असली की रिकाम्या हातातही ईश्वर भरभरून देतो. भिकाजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, माझ्याकडे काहीच नव्हतं, पण तुमच्यावर विश्वास होता. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, मी काही देत नाही. मी फक्त भक्ताची श्रद्धा जागी करतो. त्याच्यातून बोध म्हणजे खरी श्रद्धा असेल तर संकटातही मार्ग सापडतो. स्वामी समर्थ नेहमी भक्ताच्या पाठीशी उभे असतात. म्हणून म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. केवळ शब्द नाहीत, अनुभव आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामीचे वचन आहे. म्हणून सत्य वागायचं, श्रद्धा ठेवायची, सबुरीनं राहायचं. अन स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणत राहायचं. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.